श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. ऐसे सर्वत्र तू ते पूजिती, भक्त पढियंते होती, त्यांची पूजा तेही अतिप्रीती, स्वये श्रीपती मानिसी. याप्रमाणे जे तुला सर्वत्र पूजतात ते भक्त तुला प्रिय होतात. हे श्रीपते, त्यांची पूजा तू मोठ्या आवडीने स्वीकारतोस. राणींची रानवट वनमाळा, भक्ती आडुनी घातली गळा, रमा सांडोनी उताविळा, स्वये भाळला माळेसी. भक्ताने रानातील रानटी फुलांची माळ गळ्यात आणून घालताच तू रमेला सोडून त्या माळेला भाळतोस. भक्ती अर्पिली आवडी, म्हणोनी तियेची अधिक गोडी, शिळी जाहली तरी न काढी, अर्ध घडी गळांची. भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली म्हणून तिची अधिक गोडी, ती शिळी झाली तरी क्षणभरही गळ्यातून काढीत नाहीस. भक्तिभावार्थे अर्पिली, देवे सर्वांगी धरिली, या लागी सुको विसरली, टवटवीत सर्वदा. भक्ताने परमश्रद्धेने अर्पण केलेली आणि देवाने सर्वांगावर धारण केलेली तेव्हा ती कोमेजण्याचेही विसरली आणि सर्वदा टवटवीत राहिली. तिचा आस्वादिता गंधू, भावे भुलला मुकुंदू, श्रियेसी उपजला क्रोधू, सवती संबंधू मांडिला. तिचा वास घेण्यात मुकुंद इतका गुंग झाला की ते पाहून लक्ष्मीच्या मनात सवती मत्सर उत्पन्न होऊन ती क्रोधाने बोलू लागली. मज न येता आधी, भक्ती अर्पिली नेणो कधी, मी तरुण सांडोनी त्रिशुद्धी, ते वृद्ध खांदी वाहातसे. मी तुमच्याकडे येण्याच्या आधीच भक्ताने कधीही अर्पण केली कोणास ठाऊक. मी तरुण असूनही मला सोडून त्या वृद्धेला खांद्यावर वाहता. देव नेणे भोगाची खूण, ती वृद्ध मी तरुण, परितिशीच भुलला निर्गुण, गुणागुण हा नेणे. देव भोगाची खूण जाणत नाही. मी तरुण आणि ती वृद्धा, तरी हा निर्गुण तिला भाळला आहे. याला गुण अवगुण काही कळत नाही. मज चरण सेवा एका देवेळा, हे सर्व काळ पडली गळा, मजहूनी स्नेह आगळा, नेला वनमाळा सर्वथा. मला चरण सेवा एखाद्या वेळीच घडते, पण ही मात्र सर्व काळ त्याच्या गळ्यात पडलेली असते. माझ्याहून जास्त प्रेम या वनमाळेवर आहे. मज दीधली चरणांची सेवा, इचा मत्सरू किती सहावा, आपाद आवरिले यादवा, माझी सेवा हरितली. मला आपल्या चरणाची सेवा करावयास लावली आहे आणि हिने मात्र यादवाला पायापर्यंत व्यापले आहे आणि माझी सेवा हरण केली आहे. तेव्हा तिचा हा दावा किती सहन करावा. मी कुळात्मजा क्षीराब्धीची, हेरा नट राणींची, खांदी बैसली देवाची, भीड भक्तांची म्हणवुनी. मी कुळात्मजा क्षीराब्धीची, हेरा नट राणींची, खांदी बैसली देवाची, भीड भक्तांची म्हणवुनी. मी क्षीरसागराची कुलीन कन्या आणि ही रानातील रानवट, पण ती भक्तांच्या भीडेने देवाच्या खांद्यावर बसली आहे. हे भक्ती बळे बैसली खांदी,
कही नुतरेची त्रिशुद्धी, रमावन माळे ते वंदी, द्वेष बुद्धी सांडोनी. भक्तांच्या सामर्थ्याने ती वनमाला देवाच्या खांद्यावर जी बसली ती काही केल्या तेथून खरोखर उतरेना. हे पाहून रमेने मत्सर सोडून त्या माळेला वंदन केले. ऐशी भक्तांची पूजा, तुझा आवडे गरुड ध्वजा, सुप्रणीत भावो भोजा, चरणी तुझ्या अर्पिल्या. याप्रमाणे हे गरुड ध्वजा, तुला भक्तांची पूजा आवडते, ती तुझ्या निर्मल चरणांवर नम्र भावाने अर्पिली आहे. तो चरण धूमकेतू तुझा, आमुच्या पापांते नाशू भोजा, पुन्हा पुन्हा गरुड ध्वजा, पाप समाजा निर्दळू. तो तुझा चरणरूपी धूमकेतू म्हणजे अग्नी आपल्या तेजाने आमच्या पापाचा नाश करो, आमचा सर्व पाप संचय जळून जावो. करिता चरणांचे वर्णन, न धाये देवांचे मन, पुढत पुढती चरणस्तवन, ध्वजलक्षण वर्णिती. देवाच्या चरणाचे वर्णन करून देवांचे मन तृप्त झाले नाही, म्हणून ते आणखी चरणस्तवन करून ध्वजलक्षण वर्णितात. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.